सर 8,000 रुपये झाले. सर मगाशी पावडर घेतलीत ना, 8,000 झाले. 8,000. सर सर 8,000 झाले. सर 8. सर असं काय करताय? कानाला मशीन लावलाय का? असे का बघताय सर? असे का बघताय सर? मालू मालू माझं हे कुठे माल 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 कोणाला म्हणाले? तर तुला माल म्हणाले. मला? आता इथं दुसरं कोण आहे माल म्हणण्यासारखं? ए बाळा जा, तू दुसऱ्या घरी सर्वे कर. हा जा जा. हा घे घे घे. माझी पावडर. आता पावडर का जीव हे तू ठरव बाई. हो. काय मशीन बघते बघते. हा मशीन हे काय कुठेतरी काहीतरी ठेवता तुम्ही आणि शोधत बसता. तरी म्हटलं असे का वागताय वेड्यासारखे? आहा. ती मुलगी का गेली? माझा ऐकायला येऊ नये म्हणून मशीन काढून ठेवलंस ना. थांब मी तुला श्राप देते. पुढच्या जन्मी बेडूक होशील, डराव डराव करणारा, आणि कुणी तुझं ऐकणार नाही. सांगून ठेवते बोक्या. तू मला बोक्या म्हणू नकोस ग नानी. नाश्त्याला काय आहे? आता एवढी पावडर तर घेतलीये, तीच खा आता. धुलायची पावडर. कशी संपवायची ती पावडर? देवा 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 देवा. खाऊया आता पावडरच. आजीबाईंनी काय केलंय? पावडर. मुद्दाम केलं ना मालूने हे. मला यंग म्हणाली ती आणि मालूला आजी म्हणाली म्हणून. तू काहीतरी कुरापत काढलेली असणार. मी? नानी तुला माहिती आहे ना मी कसा आहे. कसा? मी ससा आहे नानी. तू ससा आणि ती कासव. तू आता आमच्या शर्यत नको लावूस. तुमच्या त्या उंदरा मांजराच्या भांडणात मला अजिबात पडायचं नाहीये. मी जाते, मला सिनेमा बघायचाय. तिला पण माझी गरज लागते हे विसरली ती. मी पण दाखवतो तिला. समजली काय? मला तोंडावर पडते काय? आता बघ. आता बरं वाटतंय ना? हे बघा आलं घालून चहा आणलाय हो तुमच्यासाठी. अहो अहो चहा आणलाय बघा. अहो असं काय करताय? हा ओ मी तुमच्या आधी जायचं ठरलंय ना. मग उठा उठा चला उठा. आणि नानींचं काय करायचं? नानी नानी. अहो जावई बापू. उमे अगं अगं काय झालं? अहो सुटले. असं ना तू ना बोललीस तू मगाशी. नाही ग नाही, या जगातूनच सुटले. बाबा माझ्या आधी गेला. माझा वाढदिवस तरी साजरा करून जायचं त्यांनी. आता मला LED TV कोण घेऊन देणार? आई उमा, अगं माझ्या छातीत दुखायला लागलंय. अगो बाई, हार्टचं तर काही नसेल ना? अरे थांब रे जरा. आता बाबा गेलेत ना एका वेळी एक. माझा श्रावण बाळाला मला बघू
अहो आहात का तुम्ही? किती घाबरवलं तुम्हाला. अगो बाई आहे हो हा कर्म माझं उगीच मी साड्या सोडून आले. काय ग आई? आता तरी डॉक्टरांकडे जायचं का? काय झालं मालू? अशी घाबरलेली का दिसतेस? काय ग माझ्या बाळाला मारतेस का काय? श्रावण बाळ आहे तो माझा. मला वाटलं तुम्ही. काय वाटलं? मग असा हात का पाडलात तुम्ही एकदम? ते होय, मी कल्पना करत होतो की मी मेलो तर माझा हात कसा पडेल. बाबा दाखवा बरं. हे बघ, म्हणजे मी झोपलो असेल हा, आणि म्हणजे गेलो असेल तर माझा हात असा निखळून पडेल आणि अशी मान. बघून ठेवा संजय. हा हा ए तुला काय वाटलं मी खरंच गेलो? आपण मरणाविषयी बोलणं थांबवायचं का? निघा निघा जावई बापू, काळजी घ्या हो. आणि योगासनाबरोबर व्यायाम सुद्धा करा मधून मधून. हे लक्षात ठेवा हा. बरं झालं बोक्या तू जिवंत आहेस. आता आहेसच तर मग मला नवीन LED घेऊन दे. नानी, तुला कशाला पाहिजे का फॅशनी आता यावर? वा 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 वा, म्हणजे मी करते त्या फॅशनी आणि तुझ्या व्यायामाच्या कपड्यांनी भरलेला कपाट आहे त्या फॅशनी नाही. आईसाठी काही करायचं म्हणजे अगदी जीवावर येतो हो तुझ्या. असा होता काय श्रावण बाळ? त्याची आई सुद्धा अशी नव्हती ना ग नानी. तुला काय माहित? त्याच्या आईला काय बघायला गेला होता का काय? श्रावण बाळाचं केवढं तरी वर्णन आहे. हा, त्याच्या नखाची तरी सर आहे का तुला बोक्या? नानी, मला बोक्या नको म्हणू. म्हणणार, त्रिवार म्हणणार, बोक्या बोक्या बोक्या. जोपर्यंत तू मला LED TV आणून देत नाही तोपर्यंत मी तुला बोक्याच म्हणणार. हॉल मधला टीव्ही आणून लावतो मी तुझ्या खोलीत. हा, अरे मला नको हॉल मधला जुना TV. मला नवीन LED TV हवाय, नाही तर मी शाप देईन सगळ्यांना. लक्षात ठेवा, कळलं का बोक्या? आणतो माझे आई. मला जरा वेळ देशील का? हा, माझा काय भरोसा, मी आज आहे उद्या नाही. 83 वर्ष ऐकतोय तरी म्हातारी खपत नाही असं तुला म्हणायचंय ना? नानी चला, तुम्हाला आता गरम गरम चहा देते हो. LEDचं काय? आणणार म्हणालेत ना ते आणतील. आणा हा. तू नको चहा करू, तर कुसुमला करायला सांग. आपल्याकडे काय काम असतं तिला? नवऱ्याला फोन करण्याकरता एवढा एवढा पगार घेते आपल्याकडून. आता कुलूप लावलंय ना फोनला, हो. मग आपण कशाला बोलायचं उगाचच? वा फोनला कुलूप लावलाय, तोंडाला कुलूप लावलाय का? बोलणार म्हणजे बोलणार. आमच्या माळ्यावर एक जुना LCD पडलेला आहे, मी आणून देतो तुला. पण हे बघ, नानीना कळलं नाही पाहिजे. केवढ्याला पडला? जाऊ दे ना. तरी पण सांग रे. तरी 70,999. आज 70,999 खर्च केले. उद्या लाखभर रुपये सुद्धा खर्च करायला मागं पुढे बघणार नाही रे.